सांगा बरं, काही जणांना काय असते म्हणजे पुस्तकाची तिकीट जमा करायची आवड असते, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे नाणी जमा करतात, काही जण चित्र काढत बसतात, बरोबर आहे ना? काही जण काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन करतात, कोणाला काय आवडते कोणाला काय आवडतंय, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करत बसतंय, कोणी चिखलाचे फळं बनवतंय, कोणी चिखलाची मूर्ती बनवते एखादी, असे ना. प्रत्येकाचा फावला वेळ म्हणतो आपण, फावला वेळ म्हणजे ज्यावेळेस आपल्याला होमवर्क नसतंय, क्लासवर्क नसतंय किंवा काही नसतंय, असा वेळ आपण कसा घालवतो? कोणी मालिका बघताय, आता मोबाईल निघाले काय, मोबाईलवर कोणी लुडो खेळतंय, कोणी कॅन्डी क्रश खेळतंय, बरोबर आहे ना? शिवाजीराजे स्टेटस बघताय. डू यू रीड द बुक्स फॉर एंटरटेनमेंट? तुम्ही कोणतं एखादं पुस्तक वाचता का एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी? तुम्ही कोणतं पुस्तक वाचता का? आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस कॉमिक्स होत्या, कॉमिक्स नागराजची, त्या सापाच्या गोष्टी राहायच्या, त्याच्या चौधरी साबू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमिक्स होत्या. त्या कॉमिक्स आम्ही वाचायचो. स्टोरी बुक्स राहायचे ते वाचायचे. चंपक घ्यायचे, चंपक म्हणून एक बालमासिक होतं, ते वाचायचो आम्ही एंटरटेन म्हणून. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी, पोएम, बुक? तुमची फेवरेट स्टोरी कोणती सांगू शकता का? पोएम कोणती तुमची आवडती सांगू शकता का? एखादी आवडती पोएम असेल ना, ये रे पावसा, ते बालगीत झालं, बडबड गीत झालं. पण एखादी कविता असेल ना, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. आणखी दुसरी, आधी होते मी ड्युटी शेतकऱ्यांची आवडती, झाले मग मी पंथी, घराघरातून मी मिनती, समय केले मला कोणी, असं काहीतरी आहे ना. असे वेगवेगळे गाणे, कविता तुम्ही म्हणत असताना तुमच्या सिलेबसला कविता असतात ना, एखादी आवडती कविता असेल तुमची, कोणती कविता आवडते? एखादं बुक असते आवडीचं, आहे का नाही? बुक एखादं आवडीचं, बुक आणि आवडीचं कधी असू शकते का? होय. वाचन ऐकलं असं तुम्ही, एक चांगला कोट आहे. काय कोट? कोट काय? वाचाल तर वाचाल म्हणजे काय? तुम्हाला जर या जगात सर्वाइव्ह करायचं असेल, तुम्हाला जर चांगली लाईफ जगायची असेल, तर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे का नाही? डॉक्टर बी आर आंबेडकर काय म्हणले होते, जर तुमच्याकडे 2 रुपये असतात तर 1 रुपयाचं काय करायची? भाकरी घ्यायची. 1 रुपयाचं काय करायचं? पुस्तक घ्यायचं. म्हणजे जेवढं तुम्हाला अन्न गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला शिक्षणही गरजेचं आहे, बरोबर आहे ना? तर तुम्ही हे पण कोट ऐकलं बघा, पुस्तक हे आपले खरे मित्र असतात. कारण कोणतेही पुस्तक काही खोटं शिकवते का, चुकीचं शिकवते का? नाही शिकवत ना. त्याच्यात बरोबरच माहिती असते का नाही? तुमच्या पुस्तकामध्ये काय चुकीचं आहे का? नाही. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लाईफ ऑफ द ग्रेट पीपल प्ले? आता जे ग्रेट पीपल होऊन गेले, जेवढे महान लोक होऊन गेले, त्यांच्या सगळ्यांमध्ये एक गुण कॉमन होता, म्हणजे ते काय? ते पुस्तक रीड करायचे. काय करायचे? पुस्तक रीड करायचे. तुम्ही आतापर्यंत कोणताही महान व्यक्ती घ्या, ते काय म्हणताय? तुम्हाला जर काय व्हायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर जेवढे पुस्तकं वाचता येतात तेवढे पुस्तकं वाचा, है का नाही? कारण पुस्तकातून खूप काही शिकायला मिळते, पुस्तकातून खूप काही शिकायला मिळते. आणि कसं असतंय, काही पुस्तकं आपलं जीवनही बदलू शकतात. खूप मोठमोठे माणसं होऊन गेले, त्यांनी कोणतं तरी पुस्तक वाचलं, मग त्यामुळे त्यांचं जीवन बदललं. त्यांनी कोणतं तरी पुस्तक, कोणातरी आत्मचरित्र वाचलं, कोणाचं तरी लिहिलेलं पुस्तक वाचलं, कोणावर तरी आधारित पुस्तक वाचलं, तर त्यांचं जीवन बदलून गेलं. म्हणजे टर्निंग पॉईंट आणणारे सुद्धा काय असतात? पुस्तकं असतात. हाऊ कॅन वी डिसाइड इफ अ स्टोरी इज अवरेज, गुड ऑर एक्सलेंट? एखादी स्टोरी म्हणजे एखादी कथा ही अवरेज आहे, एखादी गुड आहे, छान आहे, किंवा एखादी सर्वोत्कृष्ट आहे, अतिउत्तम आहे, खूप छान आहे, कसं ओळखणार? त्याच्यामध्ये असलेल्या डाकूवरून, कशावरून? मॉरल ऑफ द स्टोरी, किंवा ज्या कथेमधून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय, ती लक्षात राहणारी असती, सगळ्यांना आवडणारी असती, ती स्टोरी म्हणजे काय असेल? एक्सलेंट स्टोरी असेल, है का नाही? हरिओमने एखादी कथा ऐकली आणि ती त्याच्या डोक्यात पक्की बसली, है ना? त्याच्यातून ते काहीतरी शिकला. द रोटन मँगो ऐकली का स्टोरी? द रोटन मँगो, एक वडील असतात, त्यांचा मुलगा असतंय, ते मुलगा वाईट संगतीमध्ये पडतंय. वाईट संगतीमध्ये पडल्यावर काय होतंय? त्याच्या वडिलांना खूप काळजी लागलेली असती की माझ्या मुलाचं कसं होईल. मग त्यांना एक दिवशी आयडिया सुचती. मग ते काय करतात? 2 बास्केट घेऊन येतात. एका बास्केटमध्ये एक नाचता आंबा ठेवतात, रोटन मँगो ठेवतात. काही दिवसानंतर त्या मुलाला दोन्ही बास्केट दाखवतात. काही दिवसानंतर काय झालं असते, ज्या बास्केटमध्ये नाचता आंबा ठेवला त्याच्यातले सगळे आंबे काय झालेले असतात? नाचलेले असतात, आणि इकडचे आंबे सगळे चांगले असतात. त्यावरून मग ते काय शिकते की वाईट संगती चांगली नसती, है ना? तर अशा प्रकारे मग काय त्या मुलाला शिक मिळते की वाईट मुलांसोबत राहू नाही. त्यानंतर टोपीवाले आणि माकडं ही स्टोरी आहे. त्यानंतर दोघांचे भांडण अशा वेगवेगळ्या स्टोरीज असतात की ज्या स्टोरीमधून आपल्याला काही ना काही मॉरल मिळत असते. शिक म्हणतात, शिक म्हणजे आपल्याला काही शिकायला मिळतं त्यातून. बोध म्हणून त्याला नाव देतात. काय नाव देतात? बोधकथा, म्हणजे ज्यातून आपल्याला काहीतरी जीवनाचा बोध मिळत, बरोबर का नाही? मग अशी स्टोरी कशी असेल? एक्सलेंट असेल ना. त्याच्यामध्ये पात्र पण पाहिजे. पात्र म्हणजे काय? इडली पात्र, आपे पात्र, पुरण पात्र. का पात्र म्हणजे त्याच्यामध्ये असलेले कॅरेक्टर, है ना? कोणते कॅरेक्टर असतात? एखादी स्टोरी असते ना, कोणती स्टोरी? एखादी स्टोरी नाही माहिती तुम्हाला. ते लाकूड विकारी देवी, लोभी भिकारी. ते देव येते, बोल म्हणते तुला काय पाहिजे, कंप्लेंट करतात कधी पण. ते म्हणते मला मोहरा दे सोन्याच्या, मग ते देते. पण ते आठ म्हणते जमिनीवर जर पडली काय त्याची माती होईल. मग ते देव आणखीन दे. ते म्हणते बघ बरं झोळी पाठवते, नाही आणखीन दे. देते, असा टरक नाव होत आहे, आणि सगळे झोळी त्या मोहरावर पडतात, जमिनीवर पडतात. सगळ्या मोहरांची काय होती? माती होती. पुन्हा ते राजा, लोभी राजा असते, ते म्हणते मला वरदान पाहिजे की ज्या गोष्टीला मी हात लावील ती गोष्ट सोन्याची होईल. ते कशाला हात लावते? खाण्यापिण्याच्या वस्तूला हात लावते, ती पण राहती सोन्याची होती. मग ती पप्पा मुली येते आणि त्याला पकडती. ते चुकून म्हणजे बाई लाभ थांब एवढं म्हणण्यात ते पकडते, त्याचा स्पर्श होतो त्या मुलीला, ती सोन्याची होऊन बसते. त्यातून काय लालच बुरी बला आहे, है का नाही? अशा वेगवेगळ्या प्रकारचे बोध आपल्याला मिळत असतात. A book review is an analysis of the newly published book.
नवीन प्रकाशित झालेलं पुस्तक असतंय, लक्षात ठेवा. पब्लिश म्हणजे काय? प्रकाशक. तुमच्या कोणत्याही पुस्तकावर बघा प्रकाशक लिहिलेलं असते पब्लिश. आता नवनीत ते पब्लिशर आहे है ना, इंडिया बुक डेपो म्हणून एक पब्लिशर आहे. असे वेगवेगळे पब्लिशर आहेत. पुस्तक लिहिणारा कोण असतंय? रायटर असतंय. पण पुस्तक छापून ते प्रकाशित करणारे कोण असतात? पब्लिशर असतात है ना, प्रकाशक. तर ते नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याचा एक बुक रिव्ह्यू येत असते. तुम्ही पिक्चर बघितला? पिक्चर एखादा नवीन पिक्चर ज्यावेळेस रिलीज होते ना, त्यावेळेस काय होते माहिती का, असे रिपोर्टर असतात. रिपोर्टर पिक्चर सुद्धा बाहेर टाकतात आणि त्या ऑडियन्सला विचारतात, जे पिक्चर बघून आले ना त्याला विचारतात कसा वाटला पिक्चर. ते म्हणते हे सुपर, एक्सलंट, नाईस मूवी. ते म्हणते पैसा वसूल, असे काय देतात बघा. आता ऍपला पण रेटिंग येतात बघा, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार. त्याला रिव्ह्यू म्हणतात. रिव्ह्यू म्हणजे काय? तुम्हाला कसा वाटला ते. काय आधी त्याच्यामध्ये काय बघताय? रिव्ह्यू बघताय. काय बघताय? रिव्ह्यू. काय बघा लागतं रिव्ह्यू, कारण ते चांगला सांगतात कस्टमर. आता तुम्ही ज्यावेळेस इथून ट्युशन मधून 10वी होऊन पास आउट होणार, त्यानंतर तुमच्या जवळ कोणतरी विचारणार तुम्हाला, होय 8वी 9वी 10वी ट्युशन कोणाकडे लावू. मग तुम्हाला जर माझी टीचिंग आवडली असेल तर तुम्ही काय करणार? पॉझिटिव्ह रिव्ह्यू देणार, बरोबर आहे ना. आणि एखाद्याला लई मारला असेल ते म्हणणार जिंदगीत कोणाकडे ट्युशन लावून आधी ट्युशन लावून, बरोबर आहे ना. हे झाला रिव्ह्यू म्हणजे काय? तुम्ही पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. मतलब ऐकलं ना घडी, पहिले पकड़ दो फिर इस्तेमाल करेंगे फिर विश्वास करेंगे. ते इसको लगा चला जिंगला ना बच्चे है हम क्या छोटे बच्चे हैं असते ना. रिव्ह्यू म्हणजे काय? तुमचं मत. तुमचं काय असतंय? मत. युअर ओपिनियन म्हणतात. काय म्हणतात? युअर ओपिनियन. ओपिनियन म्हणजे काय? तू इथे म्हणलं तुला, तू त्यानंतर त्याच्या जवळ बसला तर सांगितलंय शेण खाऊ